नमस्कार. मी व्यंकट पनाळे. लातूर जिल्ह्यामध्ये अत्यंत एक मोठा वारकरी उत्सव म्हणजे वारकऱ्यांचा कुंभमेळाच लातूरजवळ अतिरिक्त MIDC मध्ये खंडापूर ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये हा उत्सव होतो आहे. भव्य असा हा उत्सव या ठिकाणी हेलिकॉप्टरने संतांच्या पादुका आलेल्या आहेत. कैवल्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज, श्री भक्त शिरोमणी नामदेव महाराज, श्री संत जनाबाई, श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज आणि पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज देऊकर या संतांच्या पादुका लातूरला आल्यानंतर लातूर ते खंडापूर उत्सव ठिकाणापर्यंत भव्य अशी पालखी मिरवणूक निघाली आणि पालखी मिरवणूक इथं आल्यानंतर या संतांच्या पादुकासाठी स्वतंत्र दर्शन मंडप केलेला आहे. हा 10 दिवसाचा उत्सव होऊन जाईल, परंतु या जागेचं भाग्य असं की एवढा मोठा संतांचा मोठा उत्सव होतो आहे. लाखो वारकरी या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे हा उत्सव संपल्यानंतर म्हणजे उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती पुढाकार घेऊन त्यांच्या जागेमध्ये हा उत्सव होत असल्यामुळं या संतांच्या पादुकाचं मंदिर या जागेवर निर्माण झालं पाहिजे अशी आम्ही उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीकडं आणि शासनाकडं लोकाधिकार संघाच्या माध्यमातून मागणी करत आहोत की या ठिकाणी भव्य दिव्य असं मंदिर होणं गरजेचं आहे, जेणेकरून कदाचित भारतातलं पहिलं संतांच्या पादुकाचं मंदिर इथं लातूरच्या या खंडापूर गावी भव्य असं उभं राहील आणि महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून भाविक भक्त या संतांच्या चरण पादुकांचं दर्शन घेण्यासाठी इथं येतील. आणि म्हणून हा सुद्धा एक वेगळा पॅटर्न, लातूरचा एक पॅटर्न निर्माण होईल. आणि म्हणून आमची उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीकडे ही मागणी आहे. या मागणीचा सकारात्मकतेने विचार करून सभापती, उपसभापती, त्यांचं जे संचालक मंडळ आहे त्यांनी पुढाकार घेऊन प्रशासनाच्या योग्य त्या परवानग्या घेऊन या ठिकाणी मंदिर उभं करावं. हा भव्य दिव्य सप्ताह ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होतो आहे ते आळंदीचे ज्ञानेश्वर कदम महाराज म्हणजे छोटे माऊली महाराज यांनाही आम्ही भेटून या संदर्भातली आमची कल्पना सांगितल्यानंतर तेही सकारात्मकतेनं की हे होणं गरजेचं आहे आणि होईल अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. त्याचबरोबर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे 10वे वंशज हरिभक्तपरायण माणिक महाराज मोरे आणि हरिभक्तपरायण रामदास महाराज मोरे यांनाही आम्ही कार्यक्रमस्थळी भेटून या संदर्भातला विषय त्यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनीही हे व्हायला पाहिजे अशा दृष्टीनं भावना व्यक्त करून त्यांनी या मागणीच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या सुद्धा केलेल्या आहेत. या सप्ताहामध्ये ज्यांनी प्रमुख भूमिका इथं हरिभक्तपरायण किशोर महाराज शिवणीकर त्यांना सुद्धा या संदर्भातलं चर्चा केल्यानंतर त्यांनीही हे मंदिर व्हायला पाहिजे अशा भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीला जेव्हा मी पदाधिकाऱ्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनीही आपली मागणी रास्त आहे आणि या दृष्टीनं आम्ही पावलं टाकू आणि हे होईल अशा पद्धतीनंच आमची भूमिका असेल अशी ही भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. आम्ही वैयक्तिक मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि पवारताई यांनाही भेटणार आहोत. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनाही भेटून या संदर्भामध्ये मागणी करणार आहोत. माननीय जिल्हाधिकारी यांनाही या संदर्भातलं निवेदन आम्ही दिलेलं आहे. शासनाकडचा पाठपुरावा आम्ही करणारच आहोत, परंतु या सगळ्याचं नियोजन हे उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि त्या दृष्टीनं हे भव्य दिव्य मंदिर उभं झालं पाहिजे हा संकल्प आम्ही घेतलेला आहे आणि तो आम्ही पूर्ण करणार आहोत. धन्यवाद. रामकृष्ण हरी.